ते का माता पिताच्या चरणासी. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण कोणत्याही देवाची भक्ती नाही केली तरी जमेल, परंतु आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. पहा, कबीरजी खूप म्हणजे आता मला येताना सुचलं, म्हणजे जिवंतपणे आपण आईबापाची सेवा केली पाहिजे आणि मेल्यानंतर काही उपयोग होत नाही. सोने का नाग बना के लोग पूजे पुजाया, जिंदा सांप घर में निकले ले काठी धमकाया. जिंदा बाप कोई ना पूजे, मरने के बाद पुजाया. मुठ भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. कबीरजी म्हणतात बर का. म्हणजे जिवंतपणे आपण आई वडिलांची सेवा नाही केली तर मग आपण मेल्यानंतर सोन्याचा नाग दान करतो. माझा त्याला विरोध नाही, परंतु आपण जिवंतपणे जर आई वडिलांची सेवा केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्ती होईल. आणि जगाच्या कल्याण संताची या विभूती, बरोबर आहे का. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती बानू. अवतार तुम्हा धरावयासी कारण, उद्धराया जड जीव. म्हणजे खऱ्या अर्थाने जगाची या कल्याण संताची या विभूती आहे. परोपकारासाठी देह जिद्विती. आणि जसं जसं त्यांचं बालपण होत गेलं नाथ महाराजांचं, परंतु आपल्या जीवनात गुरुला फार महत्व आहे. गुरु शिवाय ज्ञान नाही. भले आपण अडाणी का असना, परंतु आपल्याला जर गुरुची प्राप्ती झाली जीवनात तर खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. एखादा म्हणन मला खूप ज्ञान प्राप्त झालंय, पण त्याला ज्ञान म्हणत नाही, त्याला माहिती म्हणतात. जर गुरुकुन ज्ञान जर घेतलं तर त्याला ज्ञान म्हणतात खऱ्या अर्थाने. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. पुढं माऊली दृष्टांत देतात. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात गुरुला फार महत्व आहे. मग नाथ महाराजांना गुरु भेटले आणि जर तसं जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय कुठून उदयाला आलाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. खऱ्या अर्थाने म्हणजे आदिनाथ गुरु भगवान महादेव, म्हणजे तेच ज्ञान. गुरु शिवाय ज्ञान नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना गुरु लाभले सद्गुरु जनार्दन स्वामी. आणि त्यांच्या बरोबर त्यांनी फार दिवस व्यतीत केला आणि खूप ज्ञान मिळवलं. मग आपल्याला माहित आहे जे भागवत आहे ते प्राकृत स्वरूपात, मराठी स्वरूपात सर्वसामान्यासाठी त्यांनी ज्ञानाचे भांडार खुले केले. नंतर सुलभ रामायण असन, बरोबर आहे का, रामायण. म्हणजे खऱ्या अर्थाने ही भागवत संप्रदायाची पताका पुढे चालवण्याचं काम सुरू केलं नाथ महाराजांनी. आणि नाथ महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. खऱ्या अर्थाने असाच पितृपक्ष चालू होता आणि काही गरीब गृहस्थ त्यांच्या दारासमोर आले. आणि पितृपक्षात माहित आहे आपण किती सुगरण पद्धतीने स्वयंपाक करतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे अनेक प्रकारचे पदार्थ करीत असतो. त्याचा घमघमाट सुटला खूप असा आणि दारात एक गरीब याचक आलेत आणि त्यांनी वास घेतलाय. आणि पहा, नाथ महाराजांनी ओळखलंय आणि अनेक गावातील जे ब्राह्मण असतील इतर त्यांनी
आमंत्रण दिलंय त्यांना जेवायला या, आज आमच्या तिथं पित्र आहे. परंतु नाथ महाराजांनी काय केलंय, आधी त्या गरीब लोकांना जीव घातलंय खऱ्या अर्थाने, नंतर त्यांना बहिष्कृत केलं. म्हणजे आम्ही तुमच्याकडे जेवणार नाही, म्हणजे ती कथा सांगायचीच म्हटली तर मग डायरेक्ट पित्र जेवायला आले. बरोबर आहे का नाही? खऱ्या अर्थाने त्यांचा अधिकार तेवढा होता. शरण शरण एकनाथा, पायी ठेवितो माथा. म्हणजे खऱ्या अर्थाने नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. म्हणजे खऱ्या अर्थाने किती त्यांच्या अंगात शांती. म्हणजे पहा, त्या पित्रांचा स्वयंपाक आहे आणि त्यांनी गरीब याचक आलाय त्यांना खाऊ घातलंय. आणि अनेक प्रकारचे प्रसंग आपण ऐकले असतील. परंतु ज्यावेळेस नाथ महाराज अनेक त्यांच्या संघ, अनेक त्यांचे जोडीदार आले, काशीवरून जल आणलं त्यांनी. बरोबर आहे का नाही? जल आणल्याच्या नंतर त्यांना त्या वाळवंटात गाढव पाण्याने व्याकुळ झालंय. सगळे संघ होते, परंतु कोणालाही सुचलं नाही. त्या गाढवाला नाथ महाराजांनी पाणी पाजलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे खऱ्या अर्थाने देव भावाचा भुकेला. म्हणजे जर आपण दीन दुबळ्यात मुक्या प्राण्यात ईश्वराला शोधायचं असतं, देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे, सर्वा घटी देहादेही एक राम. बरोबर आहे का नाही? म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचे भारुडा असतील, अनेक अभंग असतील, म्हणजे सर्वसामान्यासाठी त्यांनी सदैव म्हणजे सोप्या पद्धतीने भक्ती मार्ग शिकवला. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात कधीच अहंकार नाही बाळगला. अभिमान परडला पण अहंकार नको. काय? अभिमान परडला परंतु अहंकार नको. माऊली सांगतात, नवल अहंकाराची गुढी, विशेष नलगे लागे पाटी, सज्ञानाच्या झोंबी कंठी. म्हणजे खऱ्या अर्थाने अभिमान परडला पण अहंकार नको माणसाला. मग काय झालं? एक जण आला म्हणे, मी माझ्या 50 अभंग पाठ आहे आणि माझा खूप पाठ आहे म्हणे. आणि काय झालं, त्याला नेलं, गावातल्या लोकांनी वारीला नेलं. आणि तिथं त्याने बघितलं चित्र, एक 85 वर्षाचे आजोबा, सकाळी विना घेतलाय, संध्याकाळपर्यंत गळ्यात आणि रामकृष्ण हरी जप, रामकृष्ण हरी. तिथंच त्यांचा अहंकार गळून गेला. बाबा, अहंकाराने रावणाचा क्षय झाला. बरोबर आहे ना? कर्मे राम गेले वनवासा, दशरथा वियोग घडला. बरोबर आहे ना? म्हणजे खऱ्या अर्थाने अहंकाराने बाबा आपला नाशच होणार आहे. आणि अभिमान असावा, मी वारकरी आहे, मी हरिपाठ करतो. जर बराबरी करायचीच आहे आपल्याला, जर एखाद्याचा संपूर्ण हरिपाठ पाठ असेल तर त्याने म्हणावं, मी 2 हरिपाठ पाठ करतो, नाथ महाराजांचा म्हणतो आणि माऊलीचा हरिपाठ, अशी बराबरी करावं. खऱ्या अर्थाने अभिमान आपल्याला जाळून टाकतो थोडक्यात. आणि हे बा, मी धुंडा महाराज देगलूरकर यांचं चरित्र वाचित होतो. त्यांनी फार त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे ना, म्हणे चालता चालता त्या कुत्र्याला अभिमान झाला. म्हणजे ती गाडी चाललेली असती, तो कुत्रा त्या गाडी खाली चाललेला असतो आणि त्याला काय वाटतं, अख्खा गाडी मी पठ्ठ्या उडीतो. अरे पण त्या गाडीमुळे तुझं संरक्षण आहे. बरोबर आहे का नाही? खऱ्या अर्थाने म्हणजे बरोबर आहे ना, त्या गाडीमुळं त्या कुत्र्याचं संरक्षण असतं. ती गाडीच नसते, तुला दुसऱ्या कुत्र्याने सोडलं असतं का? म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणत असतो बरं का, अनेक आपल्या जीवनात प्रसंग येतात, मी अमुक करतो, मी मंदिराला इतके पैसे दिले, मी असं केलं. ज्याचं त्याचं काम आहे बाबा, पण चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलवितो हरिविन. म्हणजे
त्याची सत्ता आहे. आणि नाना आता गुरुचं सांगायचंच म्हटलं तर विषय निघालाय. जनार्दन स्वामी त्यांना गुरु लाभलेत आणि गुरुचरित्र सांगतय जर ईश्वर कोपला तर गुरु राखेल, पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा राखू शकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने पहा, तुम्ही कोणताही संप्रदाय घ्या, विठ्ठल तीन अक्षरी, उत्पत्ती स्थिती लय. श्रीराम तीन अक्षरी, बरोबर आहे ना. नंतर ख्रिश्चन तीन अक्षरी, मुस्लिम तीन अक्षरी, अल्लाह. म्हणजे जगात तुम्हाला या दत्तगुरु शिवाय, म्हणजे मूळ संप्रदाय तोच आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, गत्यंतरच नाही बाबा. म्हणजे जसं उत्पत्ती स्थिती लय, बरोबर आहे का. म्हणजे झाडाचं पान आहे, उगवतंय, बरोबर आहे, ते खाली पण पडतंय, म्हणजे संवार, बरोबर आहे का नाही खऱ्या अर्थाने. आणि गुरुला आपल्या जीवनात स्थान खरोखर, म्हणजे आता सांगायचंच म्हटलं तर माझा अनुभव तसा खूप चांगलाच म्हणावं लागेल. काही येत नव्हतं मला, बरोबर आहे का नाही. मी आज या नारदाच्या गादीवर आहे, फक्त संत संग झाला, बरोबर आहे का नाही. आता नाथ महाराजांच्या जीवनात आपण अनेक वेळा कथा ऐकल्या असतील. गावजी, बरोबर आहे ना. म्हणजे भागवत श्रवण करायचंय, म्हणजे फक्त त्यांना आम्हीच दाखवलंय, रोज पुरणपोळ्या देतो म्हणे, बरोबर आहे का नाही. मग रोज पुरणपोळ्या मिळतील या आशाने रोज भागवत श्रवण करायचं. मग आता जाता जाता नाथ महाराज म्हटले, आता संपूर्ण भागवत मी गेल्याच्या नंतर, बरोबर आहे का नाही, तुला हे भागवत पूर्ण करायचंय. कसं शक्य आहे म्हणे. म्हणे मी सांगतोय ना, बरोबर आहे का, संताची पायी हा माझा विश्वास. म्हणजे खऱ्या अर्थाने, बरोबर आहे का नाही, विश्वास जर ठेवला तर त्यांनी पूर्ण केलं भागवत. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जशा पद्धतीने त्यांनी ते भागवत पूर्ण केलं, विश्वासावरच केलं ना खऱ्या अर्थाने. म्हणजे जीवनात खरोखर अनन्यसाधारण महत्व असतं गुरुला. त्यांनी पहा, त्यांचं जीवन जगत असताना कधी जाती भेद केला नाही. हा उच्च आहे, हा नीच आहे असं कधीच समजलं नाही. मुक्या प्राण्यात देवाला पाहिलं, आणि आपण काकड्यात बघत असतो नाना. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबा, या रे या भलती नारी नर, म्हणजे कुणी पण या इथं श्रवण करा, भक्तीचा आनंद घ्या. खऱ्या अर्थाने त्याच्यात आनंद प्राप्त होत असतो. मग आता त्यांनी कधी जाती भेद केला नाही. म्हणजे धर्म हा सर्वांसाठी सारखाच आहे. मग आता पुढं ज्यावेळेस भागवत कथा चालू होती आणि त्या गावजीकडून संपूर्ण भागवत कथा करून घेतली. मग विश्वास होता. संपूर्ण झाल्याच्या नंतर पहा, एक प्रसंग असा आला का ज्यावेळेस मी सांगितलं काशीवरून आले, त्या गाढवाला पाणी पाजले, भूतदया दाखवली, बरोबर आहे का नाही. आणि त्यानंतर नाना ज्यावेळेस आता त्यांची शांती मोडायची, म्हणजे थोडक्यात त्यांना राग आणायचा आहे नाथ महाराजांना. मग काही असेच खोट्याळ माणसं, मग त्यांच्या उगाचच खोडी. मग नाथ महाराज त्या गंगेच्या स्नानावर गेले. स्नानावर गेल्याच्या नंतर नाथ महाराज आंघोळ केली, त्यांचा विधी आटपून आले. मग एक जण बसला होता तिथं, पान खाल्लं, थुंकलं अंगावर. पुन्हा दुसऱ्या वेळी तेच केलं. असं 108 वेळा झालं, बरोबर आहे का नाही. मग त्यावेळेस त्याच्या तोंडाला कातडे निघायला लागले. त्यावेळेस त्याला, म्हणजे तो त्यांना शरण गेला, बरोबर आहे का नाही. म्हणे माझं चुकलं म्हणे, मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलो, तुमचा त्याच्यावर काही परिणाम नाही झाला, परंतु उलट माझ्या तोंडाचे सालटे गेले. मी असं नको पाहिजे नव्हतं करायला, बरोबर आहे का नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने संत तेथे विवेक, बरोबर आहे का नाही.
चंद्र तेथे चंद्रिका, शिव तेथे अंबिका. खऱ्या अर्थाने संतांपाशी बाबा दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. आणि ते प्राप्त झाल्याच्या नंतर देव आपाप येणारच आहे ना खऱ्या अर्थाने. मग कर्माचं गणित सांगताना नाथ महाराज सांगतात बाबा, ज्याची कर्म झाले त्याची भोग आले, उपजविले नाशिले ऐसे किती एक. दृष्टांत आहे, गावात एक गृहस्थ राहत होता आणि त्याची पत्नी, आई वडील. आणि पत्नी काय म्हणायची रोज त्याला, म्हणे हे वडील आहेत म्हणे, आता हे म्हातारे झालेत, मी यांचा सांभाळ करू शकत नाही बाबा, एक तर वडील राहतील किंवा मी राहीन. मग आता काय केलं त्यांनी, म्हातारे झालेत, आता हे बा मुलगा आहे शेवटी, त्याला दया आली बाबा ह्या म्हाताऱ्या माणसाला कुठं सोडावं आपण. मग त्यांनी काय केलं, आता बा पंढरपूरची वारी चाल, त्याच्यात वारकरी अनेक, मग त्या वडिलाला त्याच्यात सोडलं. पण पहा, कुत्रा कुठं पण सोडा आणि म्हातारे माणसं कुठं पण सोडा, ते सायंकाळी घरी येतातच. काय खऱ्या अर्थाने संध्याकाळी हे यायच्या अगोदर वडील हजर. मग बायको तर अजूनच तळतळली बाबा, नाही नाही मी आता सांभाळू शकत नाही. लगेच बॅग भरली म्हणे यांचा काहीतरी विल्हेवाट लावा तुम्ही. मग आता काय केलं, यांना काही सुचानाच आता. मग संध्याकाळी वडिलापाशी बसले, म्हणे आपल्याला दर्शनाला जायचंय काशीच्या. आता वडील पण खुश झाले, व इतक्या दिवसानंतर आपल्याला दर्शन करायला मिळेल. आता मग दर्शन करायला मिळणार या उद्देशाने वडिलांनी आवरलं, बसले गाडीत. बसल्याच्या नंतर गेले आता तिथं गंगेवर. परंतु त्या मुलाच्या मनात एक प्रश्न आला, जर आपण गेल्या समजा सायंकाळ झालेली असेल, 4-5 वाजले, अनेक लोक बघतात, जर आपण यांना या पाण्यात लोटून दिलं तर अनेक जण बघतील. मग त्याने सक्कल लढवली का आपण सकाळी पहाटेच्या वेळेस आपण आंघोळ करू. आता पहाट झाली, आलेत तिथं. आता शेवटी मुलगाचे वडिलाला कसं लोटून द्यावा, मनात म्हणजे नाना प्रकारचे प्रश्न निर्माण व्हायला लागले. मग काय केलं, वडिलाला हे थोडं प्रकरण विचित्रच वाटलं, बाबा नेमकी हा काय करतोय, घडीत इकडं आंघोळीला नेतोय घडीत. मग त्यांच्या डोक्यात टूप पेटली. ते म्हणे एक काम कर म्हणे, आता त्या वरच्या टेकडीवर चल म्हणे आंघोळीला आणि मला इथून लोटव. काय, कारण मी पण माझ्या वडिलाला तिथूनच लोटलेलं आहे. म्हणजे हे कर्माचं गणित आहे बाबा, ज्याची कर्म झाले त्याची भोगा आले, उपजविले नाशिले ऐसे किती एक. आणि पुढं नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे नाश होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने जे कर्म करतो ना आपण तेच आपल्याला प्राप्त होईल. आणि पहा, बऱ्याच जणांची भावना आहे बाबा, आपण जर पाप केलं पुण्य केलं हे कोण बघतं. अरे तसं काही नसतं, हे कलियुग चालू आहे आणि याच्यात साधन आहे नाम. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने भेट देईल नारायण खऱ्या अर्थाने. आणि जर पहा, आपल्या जीवाला 5 साक्षीदार असतात. आपण मरणा उपरांत सूर्य, पृथ्वी, प्रकृती आणि गणपती देवता, ह्या 5 देवताची साक्ष घेतल्याशिवाय आपला निकालच लागत नाही खऱ्या अर्थाने. आपण किती जरी पाप केलं तर दिवसभर सूर्य असतो. तुम्ही दाराची कडी लावून पाप करा तरी सूर्य बघतो, चंद्र, बरोबर आहे का नाही. संध्याकाळी शीतलता असते, त्याचा प्रकाश असतो. प्रकृती आहे ती पण बघत असती, गणपती देवता. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण कितीही पाप करीत असतो जर ते पाहतच असते. आणि जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असतं, नाथ महाराज पुढे सांगतात, जिथे स्वार्थ संपतो तिथं आपली सेवा रुजू होते, बरोबर आहे का नाही. आणि सेवा रुजू झाल्याच्या नंतर त्या देवापर्यंत पोहोचते का नाही. आणि पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि आपण भगवान महादेवाची आराधना केलीच पाहिजे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयाना बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष
शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. म्हणजे शिव भोळा आहे बर का. भोळ्याचे प्रकार आहेत. म्हणजे पहा, कोणी देव भोळा असतो, आपण म्हणतो ना हा फार भोळा आहे. आणि काही अतिशहाणे असतात. काय झालं, संध्याकाळी टाळच सापडाना, एक जणाने केली खोड दिले पलीकड टाकून. म्हणजे तो काय होता, शहाणा शहाणा शहाणा. मग आता अतिशहाणा काय झालं, त्याची आजी आजारी होती. मग त्याच्या आजोबांनी सांगितलं, बाबा ह्या म्हातारीचं दुखतंय म्हणे, त्याला मेडिकल मधून गोळ्या आण. मग आता ह्यो काय म्हणे, अतिशहाणा गेला मेडिकल मध्ये, गोळ्या घेतल्या, दुसऱ्या गल्लीत गेला, ते कापड घेतलं, बांबू घेतलं, सगळं सामान घेतलं आणि ठेवलं दारासमोर. आता सगळेजण लोक पाहायला लागले, बाबा काय भानगड झाली, म्हातारी तर चांगली आहे म्हणे याची, आणि याने काय आणून ठेवलंय दारात. मग आता त्याचे वडील आले बाहेर, पाहिल्याच्या नंतर म्हणे हे काय केलं, म्हणे कशासाठी आणलं, म्हणे 17-12 जाण्यापेक्षा गोळ्या आणल्या. आता म्हातारी मारणारच आहे म्हणे, बांबू आणलं आणि सगळं साहित्य आणलं. म्हणजे काय, अतिशहाणे. बरोबर आहे का नाही. आणि पहा, शिव भोळा चक्रवर्ती, म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे इतका भोळा आहे महादेव. दृष्टांत आहे का. काय झालं, आपल्या जीवनाला नियम पाहिजे. या अनुषंगाने काय झालं, शिवकथा चालू होती ना. शिवकथा चालू असताना असाच त्या मंदिरापाशी एक टपरी धारक बसलेला होता आणि त्याचा नित्याचा क्रम होता भस्म विकणे, गंध, म्हणजे हे त्याचं कार्य चालायचं. आणि त्याच्या शेजारी शिवकथा मंदिर चालू होती. मग तो कानात हेडफोन घालायचा. हेडफोन घातल्याच्या नंतर काय झालं, एक दिवस महात्मे आहेत, आता संत आहेत, कथा झाल्याच्या नंतर ते महात्मे चालले होते. परंतु त्याच्या मनात आलं का आपण त्यांचं दर्शन घ्यावा. मग तू गेला. पहा, कवी एक असं भारी वर्णितो, सत्संग तात्काळ पालटे कुमती. म्हणजे काय होतं, संतांनी आपल्याकडे पाहिलं तरी सहज बोलणे हित उपदेश सायास करून शिकविती. म्हणजे संत सहज बोलून गेले त्याला, म्हणे तू इथं टपरी आहे तुझी, तू काही देव काही नियम आहे का नाही तुझ्या जीवनात तुला. तो म्हणे काहीच नाही, मी माझ्या जीवावर आहे म्हणे. अरे म्हणे तू भस्म विकतो, गंध विकतो, उत्पत्त्या हे सगळं विकतो म्हणे, असं कस काय म्हणे. ठीक आहे म्हणे, काहीतरी तुझ्या नियम कर जीवनाला. म्हणजे खऱ्या अर्थाने मग त्याने काय केलं, मग म्हणे महादेव खूप भोळं दैवत आहे, त्यांना रोज एक प्याला जरी तू पाणी अर्पण केलं तरी जमेन. म्हणे अजिबात जमणार नाही मला. नाही. मग ठीक आहे, मग काय करशील, सोमवारच्या दिवशी अभिषेक जमन का. नाही म्हणे, हे नाही जमणार, सोपं सांगा. मग आता पहा, संत आहेत ते महात्मे आहेत, त्यांनी काय सांगितलंय, म्हणे काय करायचं, मंदिरात आलेला एखादा भक्त आहे त्याचं रोज भस्म पाहायचं. ठीक आहे म्हणे, हे जमेन. मग असे अनेक दिवस झाले, 10-15 दिवस रोज भस्म पाहायचा. भस्म पाहिला. मग आता एक दिवस काय झालं, मंदिरात कोणी येईनाच, पानकळ्याचे दिवस लागले. दिवस लागल्याच्या नंतर मग आता याचा नियम झाला, भस्म पाहिल्याशिवाय जेवायचंच नाही. मग आता त्या मंदिराचे जे भटजीबुवा होते ते पण नाही आले. मग आता त्याने ठरवलं त्या भटजीबुवाच्या घरी जाऊ, भस्म पाहू आणि जेवण करू. मग गेले, असे छत्री घेऊन गेले. मग आता घरी गेले, ते विचारलं त्यांच्या मालकिनीला, भटजीबुवा कुठे. म्हणे रात्रीला पाऊस झाला म्हणे, त्या सोयाबीन मधलं पाणी काढायला गेलेत. मग आता हे गेले मंदिरात. गेल्याच्या नंतर आता काय झालं नाना, रात्रभर थोडा चिमचिम थोडा पाऊस होता, थेंब थेंब. काय झालं, जुनं एक पिंपळाचं झाड होतं तिथं, त्या थेंबाने काय झालं, तिथलं जुनं जे काय पूर्वजांनी काही पुरून ठेवलं असेल ते थोडं उघडं पडलं आणि त्या भटजीच्या नजरेस पडलं. मग आता कोणी आजूबाजूला पाहिलंय, ते भटजीबुवा तिथं खांदायला लागलेत, म्हणजे त्यांना दिसलंय. आता याचा नियम होता बरं का, त्याने लांबूनच पाहिलंय, भटजी तिथं त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. याने लांबूनच केलं, पाहिलं म्हणे, भस्म पाहायचा होता ना त्याला. गेला घरी, जेवला, त्याचा नियम होता ना. मग आता यांना धाक पाडला, आता यांनी काय पाहिलं नेमकी
ते गबाड सापडलेलं त्यांना दिसलं. मग आता घरी आले. आल्याच्या नंतर म्हणजे वाटा दिला, त्याचा चौथा हिस्सा दिला त्याला डायरेक्ट. म्हणे जे पाहिलं ते कोणाला सांगू नको. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचे पाय माझे चित्ती. बरोबर आहे का नाही? वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम. म्हणजे खऱ्या अर्थाने श्रावण महिना चालू आहे म्हणून आणि संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे म्हणून थोडा सांगितलं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की